2024 ची निवडणूक ही देशाची निवडणूक असेल असं अमोल कोल्हे यांनी म्हटलेलं आहे। धोरणात्मक मुद्द्यांच्या ऐवजी खोटं रेटून बोललं जातंय। 15 वर्षांच्या अपयशाची पोटदुखी असल्यानं वैयक्तिक टीका केली जाते। अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर हल्लाबोल केलेला। नॅशनल हायवेच्या माध्यमातून याची निविदा प्रक्रिया झालेली आहे। निविदा प्रक्रिया सुरू आहे। आचारसंहितेमुळे ती थांबलेली आहे हे सगळे जण जाणतात। त्यामुळे आपल्याला जे 15 वर्षात सोडवता आलं नव्हतं ते 5 वर्षात प्रामाणिकपणे प्रयत्न करून निविदा प्रक्रियेपर्यंत ही गोष्ट आली आहे। आचारसंहिता संपली की निविदा प्रक्रिया संपेल आणि कामाला सुरुवात होईल। पण हे आता 15 वर्षातलं जे अपयश आहे हे या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या पोराने 5 वर्षात हे मार्गी लावलंय याची कदाचित पोटदुखी असेल। त्यामुळे असे आरोप केले जातात। 5 वर्षामध्ये चाकणच्या ट्रॅफिकवर काही न करता हा माणूस मला कधी कधी विचार पडतो त्याच्या जागी मी असलो मला लाज वाटली असते कसा उभं राहू। पण हा माणूस एवढा काय नाही बोलतायत मला असं तसं मला बोलता येत नाही तर समोरून परत काहीतरी बोलायचा। पण इतका निर्ढावलेला माणूस काडीचं काम नाही कोणाशी संपर्क नाही कुठल्या जोरावर उभा राहतो म्हणून फक्त सोशल मीडियावर फक्त एकनिष्ठेच्या बाता मारून फक्त संसरत्नेच्या बाता मारून ह्या भागातली माझ्या ही सगळी जनता सुज्ञ आहे त्यांना कळतं पब्लिक सब कुछ जानती है। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।